बोरामणी येथील तिहेरी हत्याकांड प्रकरणी सोलापूर तालुका पोलिसांनी न्यायालयात 280 पाणी दोषारोपपत्र दाखल केले आहे। या प्रकरणात 6 आरोपींविरुद्ध 30 साक्षीदार आणि 50 महत्त्वाचे पुरावे सादर करण्यात आले असून पुढील न्यायालयीन प्रक्रियेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। बोरामणी तालुका दक्षिण सोलापूर येथील आई व 2 मुलांच्या निर्घुण तिहेरी हत्याकांड प्रकरणी सोलापूर तालुका पोलिसांनी न्यायालयात 280 पाणी दोषारोपपत्र दाखल केले आहे। या प्रकरणात 6 आरोपींविरुद्ध 30 साक्षीदार आणि 50 महत्त्वाचे पुरावे सादर करण्यात आले असून आरोपींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी भक्कम पुरावे न्यायालयात सादर करण्यात आले आहेत। जमिनीच्या वादातून आणि हात उसने दिलेल्या पैशांच्या कारणावरून 1 ते 2 मे 2026 दरम्यान हे हत्याकांड घडले होते। या प्रकरणी 3 मे 2026 रोजी सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। पोस्टमार्टम अहवालानुसार गायत्री सुधाकर मस्के यांच्यावर 13, शिवराज मस्के यांच्यावर 49 आणि प्रिया मस्के हिच्यावर 6 वार करून हत्या करण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे। या प्रकरणात शंकर उर्फ दत्तात्रय मस्के, राणी मस्के, दीक्षा मस्के, नागेश उर्फ धीरज मस्के, सचिन शिवाजी वाघमारे आणि सूरज महादेव उर्फ माधवराव मोरे यांच्या विरुद्ध पुरावे गोळा करण्यात आले आहेत। पोलिसांनी हत्येत वापरलेली तलवार, कपडे, मोबाईल, 4 चाकी वाहन तसेच सोन्या चांदीचे दागिने अशा 50 वस्तू जप्त केल्या असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुंदन गावडे पुढील तपास करीत आहेत।